हिरो या चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवरती आपण आहात. आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव वीरेंद्र यादव आणि या चित्रपटाचा मी कार्यकारी निर्माता आहे. सुरुवात तर ऑलरेडी आधी झाली होती, दीपक सरांनी केली होती. 1 तारखेला साधारण 15 दिवसापूर्वी मी जॉईन झालो. काही ठराविक गोष्टी त्याच्यातल्या मिसआउट होत्या, त्याचे ते धागे फक्त मला जोडायचे होते आणि कार्यक्रम सुरू करायचा होता. त्याच्यामुळे राजुरी गावात जी काही सेटिंग लावून ठेवली होती आमच्या स्वागताची, ती बघून खरंच म्हणजे 32 वर्षात माझा असा हा पहिला अनुभव आहे की मी माझं क्रू घेऊन इथे येऊन डायरेक्ट कामाला सुरुवात केली. इथल्या लोकांचा उत्तम प्रतिसाद, इथल्या लोकांची साथ खूप म्हणजे खूप स्तुत्य आहे. अशाच प्रकारचे आम्हाला अजून असे शूटिंग लोकेशन इथे मिळत राहो आणि असे अनेक चित्रपट ह्या क्षेत्रात बनत राहो. अचानक तुम्हाला डायरेक्ट सेटवरती उभं राहायचे, डायरेक्ट चित्रकरण करायचे, अचानक जेव्हा जावं लागलं तेव्हा तुम्हाला काय वाटतं? नाही, मी तयार होतो आणि दीपक सरांचा पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे दीपक सरांना एक सपोर्ट हवा होता की लड बापू म्हणणारा एक जो माणूस असतो आपल्या मागे, तसा कोणतरी एक हवा होता. त्यांची तयारी बघूनच माझी मनाची तयारी झाली की आपण हे करू शकतोय. त्यामुळे मी एक सरांना कॉन्फिडन्स लेवल दिली. माझे काही कॉन्टॅक्ट्स होते, एक वर्किंग प्रोसिजर असते, ती अख्खी प्रोसिजर मिस झाली होती ह्या सगळ्या चित्रपटाच्या निर्मितीच्या ह्याच्यामध्ये. ती फक्त मला ब्लॉकिंग करायचं होतं. जसं एक खेळणं तुटलेलं असतं ते जोडायचं होतं. ते जोडत गेलो आम्ही दोघे आणि आमच्या बरोबरची टीम आहे. जसं माझे आमचं निर्मिती व्यवस्थापन सांभाळत आहे गोरक्ष कांबळे, ते आहेत. आमचे डिरेक्टर साहेब आहेत, प्रकाश जाधव साहेब आहेत आणि एंटायर आमची टीम, आता जी टीम उभी राहिली, अगदी कलाकारांपासून सुद्धा आम्हाला खूप सहकार्य मिळालं. अनपेक्षितपणे झालं की काही लोक या सिनेमासाठी आधी तयार होते. सिनेमामध्ये असलेल्या पात्राची ओळख पाहून किंवा काही इतर गोष्टी, त्यांच्या तारखा ऍडजस्ट होत नव्हत्या, त्यामुळे त्यांना ती करता आलं नाहीये. पण आता ते मला हे कळालं तुमच्या बोलण्यात, तुमचा दीपक गांगडे सर लढ म्हणल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टच लढायला लागले. हो, ती तेवढी तयारी मी दाखवली होती सरांना. फक्त मला त्यांच्याकडनं तो सपोर्ट हवा होता बेसिकली. तो म्हणजे आम्हाला आमचे निर्माते बापूराव माने यांच्याकडनं ती पूर्ण तयारी दिसली. त्याच्यासाठी पण त्यांचे पण खूप आभार आहेत की प्रत्येक लड बापू म्हणणाऱ्याच्या मागे फायनान्शियल एक मोठा, एक काय म्हणतात ना, एक सपोर्ट लागतो, एक गॉडफादर लागतो. पैशाचं सोंग आणता येत नाही, ते ऍक्च्युली दाखवावं लागतं तुम्हाला पाठिंबा, आणि तो त्यांनी खूप छान पद्धतीने दाखवलाय. आणि तयारी तर होतीच. दीपक सरांच्या कॉन्फिडन्सवर खरं तर मी तयार झालो. ते माझं कौतुक करते ती गोष्ट वेगळी आहे, पण त्यांचा कॉन्फिडन्स फार महत्वाचा होता की हे इथे येणं आणि इथली तयारी त्यांनी जी काय पद्धतीने केली होती ना, ती खरंच हॅट्स ऑफ आहे दीपक सरांना. की मला एवढ्या लेवलला कॉन्फिडन्स त्यांनीही दिला होता की मी अर्ध्यातनं चढलोय गाडीत, पण मला माहित होते की ही गाडी स्टेशनला लागणार आहे आणि चित्रपट आपण पूर्ण करून सिनेमागृहात नक्कीच आपण तिथपर्यंत पोहोचणार आहोत.